नमस्कार मित्रांनो, एका अशा रहस्यमयी आणि थरारक केसमध्ये तुमचे स्वागत आहे, ज्या केसने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे आणि पोलिसांसमोरही एक फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आपण आज बोलत आहोत केतन अगरवाल या एका यशस्वी आणि तरुण बिझनेसमॅनच्या रहस्यमय मृत्यूबद्दल, ज्याच्या मृत्यूचे गूढ उकलण्याऐवजी दिवसेंदिवस अजूनच वाढत चालले आहे. एका बाजूला एक हसता खेळता कोट्यधीश तरुण जो आपल्या व्यवसायात खूप पुढे जात होता, आणि दुसऱ्या बाजूला एका रात्रीत अचानक त्याचा झालेला संशयास्पद अंत. सुरुवातीला हा एक साधा अपघात किंवा आत्महत्या वाटत होती, पण जसा जसा या प्रकरणाचा तपास पुढे सरकला तसतसे एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत गेले. आणि आता तर या संपूर्ण प्रकरणाची सुई थेट केतनच्या स्वतःच्या वडिलांकडे फिरू लागली आहे. विचार करा, ज्या वडिलांनी आपल्या मुलाला लहानाचे मोठे केले, ज्या वडिलांनी त्याला व्यवसायाच्या जगात पाऊल टाकायला शिकवले, काय तेच वडील आपल्या स्वतःच्या रक्ताचे वैरी बनू शकतात का? आणि केतनच्या या दुर्दैवी हत्येमागे खरोखरच त्याच्या स्वतःच्या वडिलांचा हात असू शकतो का? हा असा प्रश्न आहे जो आज प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. आणि याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आज आपण या केसच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. केतन हा एक अत्यंत हुशार आणि महत्त्वाकांक्षी बिझनेसमन होता, ज्याने खूप कमी वयात आपल्या बिझनेसमध्ये प्रचंड यश मिळवले होते. आणि त्याची हीच प्रगती कदाचित काहींच्या डोळ्यात खुपत होती, पण ती व्यक्ती बाहेरची नसून घरातलीच असावी असा संशय जेव्हा येतो तेव्हा काळजाचा थरकाप उडतो. या प्रकरणात सुरुवातीपासूनच अनेक संशयास्पद गोष्टी घडत होत्या, जसे की केतनचा मोबाईल अचानक गायब होणे, त्याच्या मृत्यूच्या काही तास आधी त्याचे काही लोकांशी झालेले गंभीर वाद, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या दिवशी घडलेल्या घटनांचा घटनाक्रम. पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार केतनच्या हत्येच्या मागे फक्त 2 व्यक्ती नसून संपूर्ण एक टोळी किंवा एक मोठा कट रचला गेला असण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये सिया गोयल आणि चेतन यांची नावे तर आधीपासूनच होती, पण आता यामध्ये तिसरे नाव केतनच्या वडिलांचे जोडले गेल्यामुळे या केसला एक अत्यंत भयानक आणि इमोशनल वळण मिळाले आहे. एका बाजूला संपत्तीचा हव्यास आणि दुसऱ्या बाजूला रक्ताची नाती. जेव्हा या दोन्ही गोष्टी एकमेकांसमोर उभ्या ठाकतात तेव्हा पैशाचा विजय होतो, हेच आपल्याला या प्रकरणात पाहायला मिळत आहे. केतन हा व्यवसायात इतका पुढे निघून गेला होता की घरच्या काही लोकांना आणि त्याच्या भागीदारांना त्याची ही मक्तेदारी मान्य नव्हती, आणि म्हणूनच एका मोठ्या कटाचा थरार रचला गेला, ज्याची स्क्रिप्ट कदाचित बऱ्याच दिवसांपूर्वीच लिहिली गेली होती. पोलिसांनी जेव्हा या परिसरातील आणि आजूबाजूच्या सर्व रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या हाती एक असा पुरावा लागला ज्याने तपासाची संपूर्ण दिशाच बदलून टाकली. कारण त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अशी गाडी आणि एक अशी व्यक्ती दिसून आली ज्याची कल्पना कदाचित केतनने आपल्या स्वप्नातही केली नसेल. होय, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी केतनचा मृत्यू झाला अगदी त्याच दिवशी त्याच वेळेच्या आसपास केतनचे वडील देखील त्याच ऐतिहासिक आणि निर्जन किल्ल्यावर गेले होते, जिथे केतनचा मृतदेह सापडला. आता सर्वात मोठा प्रश्न हा पडतो की एका वृद्ध वडिलांना अचानक त्या दिवशी त्याच दुर्गम किल्ल्यावर जाण्याची काय गरज पडली होती? ते तिथे कोणाला भेटायला गेले होते, की ते केतनवर पाळत ठेवून होते? हा विचार करूनच अंगावर काटा येतो. तुम्हीच विचार करा, एखादा तरुण मुलगा जर एखाद्या ठिकाणी जात असेल तर वडील त्याच्या मागे मागे तिथपर्यंत जातात, आणि तीही अशी जागा जी पर्यटनासाठी त्यावेळी सुरक्षित मानली जात नव्हती. हे निव्वळ योगायोग असू शकत नाही, आणि कायदा कधीही योगायोगावर विश्वास ठेवत नाही. त्याला ठोस पुरावे हवे असतात. या सीसीटीव्ही फुटेजने केतनच्या वडिलांच्या भूमिकेवर एक अत्यंत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, आणि त्यांचे तिथे असणे हे सिद्ध करते की या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांना आधीपासूनच होती, किंवा ते स्वतः त्या कटाचा एक मुख्य भाग होते का? महापोलिसांनी त्यांच्याकडे याबद्दल विचारणा केली तेव्हा त्यांच्या उत्तरांमध्ये प्रचंड विसंगती आढळून आली. त्यांनी आधी तिथे गेल्याचे पूर्णपणे नाकारले, पण जेव्हा पोलिसांनी त्यांना सीसीटीव्हीचे डिजिटल पुरावे दाखवले तेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासाठी कोणतेही शब्द उरले नव्हते.
आणि त्यांची हीच अस्वस्थता त्यांच्यावरील संशय अधिक बळकट करत गेली. केतन आणि त्याच्या वडिलांमध्ये व्यवसायातील पैशांच्या व्यवहारावरून आणि मालमत्तेवरून गेल्या काही महिन्यांपासून तीव्र मतभेद चालले होते, अशी ही माहिती आता समोर येत आहे. आणि एक यशस्वी बिझनेसमन असल्यामुळे केतन सर्व निर्णय स्वतः घेत होता, ज्यामुळे वडिलांचे वर्चस्व कमी झाले होते. याच वर्चस्वाच्या लढाईतून आणि पैशांच्या हव्यासापोटी एका वडिलांनी आपल्याच मुलाचा काटा काढायचा निर्णय घेतला असेल का? हा प्रश्न अत्यंत वेदनादायी आहे. कारण आपण समाजात नेहमी ऐकतो की वडील आपल्या मुलासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावतात, पण इथे परिस्थिती पूर्णपणे उलटी दिसत आहे. या केसमध्ये सिया, गोयल आणि चेतन या केतनच्या मृत्यूच्या आदल्या रात्री हे सर्वजण एकत्र होते आणि त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण झाली होती असे बोलले जात आहे. सियाचा जेव्हा तिचा कॉल डेटा रेकॉर्ड म्हणजेच CDR काढण्यात आला, तेव्हा त्यातून अनेक धक्कादायक फोन कॉल्स समोर आले, जे थेट केतनच्या वडिलांशी जोडलेले होते. तर हा एक अत्यंत थंड डोक्याने केलेला प्री प्लॅन्ड मर्डर म्हणजेच पूर्वनियोजित खून आहे का, ज्यामध्ये प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक टाकले गेले होते. या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा आणि मुख्य टर्निंग पॉइंट तेव्हा आला जेव्हा पोलिसांनी केतनच्या वडिलांच्या मोबाईलचा CDR म्हणजेच कॉल डिटेल्स रेकॉर्ड अधिकृतपणे बाहेर काढला. आणि त्या रेकॉर्डमधील डेटा समोर आल्यावर तर तपास अधिकारी देखील चक्रावून गेले, कारण त्यामध्ये अनेक रहस्य दडलेली होती आणि ती रहस्य या प्रकरणाला एका वेगळ्याच दिशेने घेऊन जाणार होती. CDR रिपोर्ट म्हणजेच कॉल डिटेल्स रेकॉर्ड हा कोणत्याही गुन्ह्यातला एक असा डिजिटल पुरावा असतो जो कधीही खोटं बोलत नाही. आणि या रिपोर्टमधून जे समोर आले आहे ते ऐकून तुमचे डोके चक्रावून जाईल. केतनच्या वडिलांच्या फोनवरून ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आणि त्याच्या काही दिवस आधी सिया, चेतन हे दोघं एकामागून एक अनेक फोन कॉल्स करण्यात आले होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातले बहुतांश कॉल्स हे रात्रीच्या वेळी आणि अगदी गुप्तपणे करण्यात आले होते. इतकेच नाही तर केतनचा मृत्यू ज्या वेळेत झाला अगदी त्याच दरम्यान केतनच्या वडिलांच्या फोनवरून चेतन आणि गोयलला सतत मेसेजेस आणि कॉल्स जात होते, ज्यावरून हे स्पष्ट होते की ते सर्वजण एकमेकांच्या थेट संपर्कात होते. आणि किल्ल्यावर जे काही घडत होते त्याचे थेट अपडेट्स वडिलांपर्यंत पोचवले जात होते का, किंवा वडील स्वतः त्यांना सूचना देत होते? आता तुम्हीच विचार करा, जर एका वडिलांचा आपल्या मुलाच्या हत्येशी काहीही संबंध नसेल तर ते मुलाच्या मित्रांशी आणि बिझनेस पार्टनरशी इतक्या महत्त्वाच्या आणि संशयास्पद वेळी काय बोलत होते, आणि त्यांनी हा संवाद घरच्या इतर सदस्यांपासून का लपवून ठेवला होता? पोलिसांच्या मते केतन हा व्यवसायात खूप जास्त स्वावलंबी झाला होता आणि त्याने काही नवीन प्रोजेक्ट सुरू केले होते, ज्यातून मिळणारा नफा तो स्वतःकडे ठेवणार होता. आणि यामुळेच वडिलांना आणि त्याच्या भागीदारांना असे वाटू लागले की जर केतन त्यांच्या हातातून निसटला तर त्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होईल. चेतन आणि गोयल हे केतनच्या व्यवसायावर आधीपासूनच डोळा ठेवून होते. पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की या चौघांनी मिळून म्हणजेच सिया, चेतन आणि केतनचे वडील या तिघांनी मिळून या प्रकरणाचा असा काही सापळा रचला की केतन त्यातून कधीच बाहेर पडू शकला नाही. आणि सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे केतनला शेवटच्या क्षणापर्यंत असेच वाटत होते की हे सर्व त्याचे आपले लोक आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा घात त्याच्या स्वतःच्या घरातून आणि स्वतःच्या रक्ताच्या नात्याकडून होतो तेव्हा तो व्यक्ती पूर्णपणे हताश होतो. आणि केतनच्या बाबतीतही नेमके हेच घडले असावे का? कारण किल्ल्यावर जेव्हा त्याला या सत्याची जाणीव झाली असेल तेव्हा त्याच्या मनावर काय बेतली असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. केतनच्या मृत्यूनंतर त्याचे वडील मीडियासमोर आणि पोलिसांसमोर रडण्याचे नाटक करत होते. काका ते दाखवत होते की आपला एकुलता एक कमावता मुलगा गेल्यामुळे त्यांचे संपूर्ण जगच उद्ध्वस्त झाले आहे. पण पडद्यामागे घडणारी कहाणी काही वेगळीच राहते. पोलिसांनी जेव्हा या तिघांना समोरासमोर बसवून चौकशी करण्याचे ठरवले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्टपणे दिसत होती. कारण CDR रेकॉर्ड आणि CCTV फुटेज या दोन अशा गोष्टी आहेत ज्यांना ते नाकारू शकत नव्हते. सियाने चौकशी दरम्यान अनेक वेळा आपले विधान बदलले.
तिने आधी सांगितले की ती त्या दिवशी केतनला भेटलीच नव्हती. पण जेव्हा तिचे लोकेशन केतनच्या लोकेशनशी मॅच झाले तेव्हा तिची बोलती बंद झाली आणि तिने कबूल केले की चेतनला किल्ल्यावर बोलावले होते. पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा तिने सांगितले की या सगळ्याची कल्पना केतनच्या वडिलांना आधीपासूनच होती आणि त्यांनीच आम्हाला सांगितले होते की केतनला अशा ठिकाणी न्या जिथे कोणतीही सुरक्षा किंवा कॅमेरे नसतील. हे ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. कारण एका बापानं आपल्या मुलाचा सौदा केला होता का फक्त काही जमिनीच्या तुकड्यांसाठी आणि बँक बॅलन्ससाठी. चेतन आणि गोयल यांनी केतनच्या नावावर असलेल्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करून घेण्यासाठी आणि त्याच्या बिझनेसचे शेअर्स आपल्या नावावर करून घेण्यासाठी हा सर्व कट रचला होता आणि त्यात वडिलांना मोठा हिस्सा देण्याचे आमिष दाखवले होते. का केतननं त्या कागदपत्रांवर सही करण्यास नकार दिला आणि त्यांच्यात मोठा वाद झाला, ज्या वादाचे पर्यवसान शेवटी केतनच्या हत्येत झाले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह किल्ल्यावरून खाली फेकून दिला जेणेकरून तो एक अपघात वाटावा. परंतु निसर्गाचा नियम आहे की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एखादी अशी चूक नक्कीच करतो जी त्याला तुरुंगाच्या दारापर्यंत घेऊन जाते. आणि या केसमध्ये ती चूक म्हणजे तो CCTV कॅमेरा आणि तो CDR रिपोर्ट ठरला, ज्याने या संपूर्ण पापाचा घरा फोडला आहे. आज केतन या जगात नाही, पण त्याचा आत्मा नक्कीच न्यायाची वाट पाहत असेल आणि ज्या वडिलांनी त्याला जग दाखवले त्यांनीच त्याचे आयुष्य हिरावून घेतले हे सत्य जेव्हा कोर्टासमोर अधिकृतपणे सिद्ध होईल तेव्हा ती मानवतेला काळिमा फासणारी घटना ठरेल. धन्यवाद.